मी पंढरपूरचा व्यापारी आणि नागरिक असून गेले 2 वर्ष झालं पंढरपूरमध्ये मंदिराच्या परिसरामध्ये असे बॅरिकेड लावून कृत्रिम गर्दी करण्याचा प्रयत्न शासन करत आहे. मध्ये सुरू असलेल्या चैत्र यात्रेदरम्यान यंदा एक वेगळे चित्र समोर येत आहे. अपेक्षेपेक्षा कमी गर्दी असतानाही प्रशासनाकडून कृत्रिम गर्दी निर्माण केल्याचा गंभीर आरोप होत आहे. वाढते तापमान आणि आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक भाविकांनी यंदा यात्रा टाळल्याचे दिसून येत आहे. मात्र असे असतानाही मंदिर परिसर आणि प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. बॅरिकेडिंगमुळे असलेली गर्दी जास्त असल्याचा आभास निर्माण केला जात असल्याची चर्चा आता स्थानिकांमध्ये सुरू आहे. याचा सर्वात मोठा फटका बसत आहे तो स्थानिक व्यापाऱ्यांना. बॅरिकेडिंगमुळे भाविकांना दुकानापर्यंत पोहोचता येत नसल्याने अनेक व्यापाऱ्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. स्थानिक व्यापारी संताप व्यक्त करत म्हणत आहेत की यात्रेच्या काळात जर ग्राहक दुकानापर्यंत येऊ शकत नसेल तर आमचा व्यवसाय कसा चालणार. दरम्यान प्रशासनाकडून ही उपाययोजना गर्दी नियंत्रणासाठी असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कृत्रिम गर्दी निर्माण करून वास्तव परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अधिक तीव्र होत आहे. या प्रसंगी स्थानिक व्यापाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मी पंढरपूरचा व्यापारी आणि नागरिक असून गेले 2 वर्ष झालं पंढरपूरमध्ये मंदिराच्या परिसरामध्ये असे बॅरिकेड लावून कृत्रिम गर्दी करण्याचा प्रयत्न शासन करत आहे. जेणेकरून कॉरिडॉर व्हावा या दृष्टीने त्यांच्या पावलं पडत आहेत. गरज नसताना आणि बरेच व्यापारी जे आहेत व्यापाऱ्यांची दुकानं बंद पडली आहेत. कारण का त्यांना पंढरपूर हे वारीवर चालणारं गाव असून जर व्यापाऱ्यांचा जर व्यापार होत नसेल तर काय उपयोग आहे. त्यामुळं प्रशासनानं ह्या बॅरिकेडवर लवकरात लवकर काहीतरी ॲक्शन घ्यावी ही माझी इच्छा आहे.